नाउन म्हणजे नाव. आता व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थांच्या, स्थळांच्या नावाला नाउन असे म्हणतात. आता व्यक्तीचं नाव म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांचंच नाव येईल है ना. वस्तूचं म्हणजे आपल्या क्लासमध्ये ज्या वस्तू आहे, इतर ज्या वस्तू आहे त्यांच्या नावाला नाम असे म्हणतात. पदार्थाच्या नावाला जे पदार्थ आहे दूध, दही, ताक, पोळी, भाजी यांना नाव आहे ना त्याला नाम असे म्हणतात. स्थळ जशी शाळा आहे, पोस्ट ऑफिस आहे, बस स्टँड आहे यांना नाव आहे. मंदिर आहे त्या नावाला नाम असे म्हणतात. बघा नाउन. आता नाउन मध्ये नाउन म्हणजेच नाम. आता तुम्हाला ही डेफिनेशन समजली का? समजली. व्यक्तीच्या म्हणा बरं. व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या, स्थळाच्या नावाला नाउन असे म्हणतात. आता बघा कोण कोण सांगू शकते एक एक नाव? मला श्रेया लवकर. छान. रक्षक. चला सोहम. चला मयुरी. मानवी. या लवकर या. अंकिता. चला संदीपी. हाँ मेरी बहुत बरोबर है ये. गुंजन. पूनम. गुंजन. साहिल. यश. साहिल. बरं इतके नावं लिहिलेली आहे ना मुलांनी का याला नाउन असे म्हणतात. वाचा बरं हे. व्हेरी गुड. बरोबर आहे. सगळ्यांनी नावाची म्हणजे वस्तूचे नाव आले आणि व्यक्तीचे नाव सुद्धा याच्यामध्ये आले आहे. पदार्थाचे नाव नाही दिले. मिल्क आलंच तर आहे ना. वॉटर पाणी म्हणजे ह्या सगळ्या नावाला नाउन असे म्हणतात. छान. व्हेरी गुड.